नेवासा फाटा बाजारात पुन्हा दुचाकी चोरी, पोलीस प्रशासनाला खुले आव्हान, सीसीटीव्ही बसविण्याची मागणी, नागरिकांमध्ये संताप। नेवासा फाटा येथील मुकिंदपूर परिसरातील आठवडी बाजारात गुरुवारी पुन्हा एक दुचाकी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बाळासाहेब बन्सीलाल गायकवाड यांची हिरो स्प्लेंडर क्रमांक MH17CS6199 ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी बाजारातून लंपास केली। घटनेनंतर बाळासाहेब गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन करत संबंधित दुचाकी कुठेही आढळल्यास तात्काळ माहिती देण्याची विनंती केली आहे। गरीब कुटुंबातील व्यक्तीची उपजीविकेचे साधन असलेली दुचाकी चोरीला गेल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश गायकवाड यांनी नेवासा फाटा परिसरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचा गंभीर आरोप केला। महिनाभरापूर्वीही याच बाजारातून अनेक दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे ग्रामपंचायतीने बाजार परिसरात तातडीने उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी जोरदार मागणी त्यांनी केली। यापूर्वी माजी ग्रामपंचायत सदस्य सीताराम अण्णा निपुंगे यांचीही दुचाकी चोरीला गेली होती, मात्र नेवासा पोलिसांनी अवघ्या 10 ते 15 दिवसांत ती शोधून काढली होती। त्यामुळे आता बाळासाहेब गायकवाड यांच्या चोरी झालेल्या दुचाकीचा शोध पोलीस किती दिवसांत लावतात याकडे संपूर्ण नेवासा फाटा परिसराचे लक्ष लागले असून नागरिकांमध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे। सततच्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करून चोरीच्या घटनांना आळा घालावा, तसेच बाजार परिसरात गस्त वाढवून नागरिकांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आज आपण आलो आहोत नेवासा फाटा मुकिंदपूरच्या बाजार परिसरात। येथेच नेवासा फाटा मुकिंदपूर परिसरात येथे बाजार भरतोय, तरी आपल्या सोबत बाळासाहेब सीताराम गायकवाड आहेत, बाळासाहेब बन्सीलाल गायकवाड। तरी त्यांची गाडी दुचाकी वाहन इथून चोरीला गेला आहे बाजाराच्या दिवशी। तरी आपण गाडी कुठं लावली होती? मी गुरुवारच्या बाजारात गाडी लावली होती साईडला, आणि बाजारकडला आलो, मी आतमध्ये गेलो, काय अर्धा तास बाजार केला, तर लगे आलो, म्हणलं आता जावं म्हणलं घरी। पाहिलं तर बाजारात ती गाडी नव्हती, गाडी गेली चोरीला। तर आपली गाडी चोरीला गेली आहे, तरी त्या संदर्भात आपण कुठं तक्रार नोंदवली का? हा, नेवासा पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली। तर नेवासा पोलीस स्टेशनने आपल्या तक्रारीची दखल घेतली आणि त्यांनी शहानिशा केली का? इथं स्थळावर येऊन पाहणी केली का? हा, पाहणी केली ना। तरी आपली काय मागणी आहे नेवासा पोलिसांकडून? आपली मागणी एवढीच आहे का आपली तेवढी गाडी गोरगरिबाची गाडी मी कष्टाने घेतली होती, हप्ते बरोबर पैसे काम करून पैसे घेऊन गाडी केली, ती आता कष्टाने गाडी ती गेली चोरीला। हे होते आपल्या सोबत ज्यांची गाडी चोरीला गेली आहे। तसेच आपल्या सोबत वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष योगेशजी गायकवाड सुद्धा आहे। तर आपण काय सांगाल या बाबतीत? मक्तापूरचे ग्रामस्थ आहे, तर त्यांची गाडी चोरीला गेली आहे त्या बाबतीत मी सांगू इच्छितो की गेल्या 1 महिन्यापासून गाड्या भरपूर चोरी गेलेल्या आहे। तर याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी व मुकिंदपूर ग्रामपंचायतने इथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची प्रयत्न करावा। या अगोदर सुद्धा या आठवड्या बाजारातून माजी ग्रामपंचायत सदस्य सीताराम अण्णा निपुंगे यांची सुद्धा गाडी चोरीला गेली होती। त्यांची गाडीचा तपास लवकर लावून पोलिसांनी आपली भूमिका बजावली व एक 10 दिवसातच त्यांची गाडी लवकरात लवकर सापडून दिली त्यांना। तरी पोलिसांनी त्यांचं काम चोखरित्या बजावलं आणि आता या एक गरीब कुटुंबातील व्यक्तीचं गाडी चोरीला गेली आहे, तरी त्या पोलीस प्रशासन काय करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र न्यूज प्रिंटसाठी बादल परदेशी। राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा।